विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते। अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं। अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। छगन भुजबळ यांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जायची इच्छा। ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन। अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील। 1 जागा विरोधकांना, ती जागा कुणी घ्यायची याबाबत ते ठरवतील। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक आहेत, त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर निर्णय होणार। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नयेत यासाठी राऊत प्रयत्नशील। नवनाथ बन यांचा निशाणा। राज्यसभा किंवा विधान परिषदेची 1 जागा काँग्रेसला मिळावी। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी। काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष असल्याचंही वक्तव्य। ही जागा शिवसेनेचीच। राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम। तर काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नाही, आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेमध्ये असणाऱ्यांनाही एक्सपायरी डेट। काँग्रेससारखीच यांचीही स्थिती होणार। काँग्रेसचा दाखला देत राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या आयसीयूत। राज्यात विकास नव्हे तर ही सूज। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल। तर महाराष्ट्र नव्हे त्यांचा पक्ष आयसीयूमध्ये। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। भिवंडी महापालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का। काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी महापौरपदी, तर काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरपदी। भाजपची 6 मतं फुटली। भिवंडीमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी टोकाचा प्रयत्न केला। शब्द दिल्यानंतर सुद्धा बंडखोरी झाली। पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतची भेट राजकीय विषयांवर नव्हती। प्रत्येक शहरांचे प्रश्न वाढतायत। सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको का, राज ठाकरेंचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेमधून स्वीकृत नगरसेवकांसाठी 3 नावांवर शिक्कामोर्तब। साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांचं नाव फायनल। उद्धव ठाकरेंनी मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं। होत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत संदीप देशपांडेंची ठाकरे सेनेवर टीका। तर एकमत झालं की नाही हे देशपांडेंना माहिती आहे का? माहीत नसताना प्रतिक्रिया देणं म्हणजे उतावळेपणा। किशोरी पेडणेकरांची टीका। दिल्लीमधील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचं शर्ट काढून आंदोलन। पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी। तर काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया। भाजपच्या शहजाद पुनावाला यांचा पलटवार। मुंबई आणि दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपची निदर्शनं। दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर प्रतिकात्मक पुतळा जाळत घोषणाबाजी। काँग्रेसच्या एआय समिटमधील आंदोलनानंतर भाजप आक्रमक। गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महाग। संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब। ग्राहकांना आता 70 रुपये लिटर दरानं दूध मिळणार।